पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 29 एप्रिलला झालेल्या मतदानादरम्यान ईव्हीएम मध्ये फेरफार आणि अनियमितता झाल्याच्या तक्रारीनंतर डायमंड हार्बर आणि मगरहाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील एकूण 15 मतदान केंद्रावर आज म्हणजेच 2 मेला पुन्हा एकदा मतदान घेतलं जात आहे। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 29 एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानाच्या वेळी काही केंद्रांवर गोंधळ आणि नियमबाह्य प्रकार घडल्याचे अहवाल प्राप्त झाले होते। रिटर्निंग ऑफिसर आणि निरीक्षकांच्या अहवालाच्या आधारे लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत या 15 बूथवरील मतदान रद्द ठरवण्यात आले। पश्चिम बंगालमध्ये ज्या बूथावर पुन्हा मतदान होते त्यामध्ये उत्तर येरपूर एफसी स्कूल, नाजरा एफसी स्कूलच्या वेगवेगळ्या खोल्या, देवळा एफसी स्कूल, घोलान नोएपारा गर्ल्स हाय मदरसा, एकतारा मलाया एफसी स्कूल आणि बहिरपुरा कुरकुरिया एफसी स्कूलच्या अनेक खोल्यांचा समावेश आहे। तर डायमंड हार्बर मध्ये बागदा ज्युनियर हायस्कूल, चंद्रा एफसी स्कूल, हरिदेवपूर एफसी स्कूल आणि रॉयलपूर एफसी स्कूलच्या प्रत्येक एका खोलीत पुन्हा मतदान घेतलं जात आहे। स्थानिक प्रशासनाने या मतदानाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भागात ढोल वाजवून घोषणा केल्या आहेत, जेणेकरून मतदारांना त्यांच्या हक्काचा पुन्हा वापर करता येईल।